अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेगाव मार्गावर एका विहिरीमध्ये तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला। तरुणाने आत्महत्या केली असल्याचं असं वाटलं, मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली। आरोपीने ही हत्या आत्महत्या वाटावी म्हणून विहिरीत दोरीच्या सहाय्याने लटकवली। आरोपींनी हत्या करत आत्महत्येचा बनाव रचला, मात्र त्यांचा हा बनाव फसलाय। बाळापूर शेगाव मार्गावरील सातरगाव शिवारातील विहिरीमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। याबाबतची माहिती बाळापूर पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला। मृतदेह अनोळखी असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ठेवून बाळापूर पोलिसांनी ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला। अखेर मृतकाची अंकुश सुरडकर अशी ओळख पटली। मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालामध्ये गळा दाबून आणि डोक्यावर जबर मारहाण करून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं। गळा दाबणं आणि डोक्यावरील मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांना ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं समजलं। आरोपींनी ही हत्या करून विहिरीमध्ये दोरीच्या सहाय्याने मृतदेह लटकवला असल्याचं समजताच पोलीस उपनिरीक्षक विनोद हिवराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। आरोपीचा कसून शोध घेतला जातोय।